कधीकधी नात्यांमध्ये शब्दांपेक्षा गैरसमज जास्त बोलतात आणि तेच गैरसमज प्रेमाला तोडायचं काम करतात. पण काय होतं जेव्हा एक बायको तिच्या नवऱ्याला त्याच्या शब्दात उत्तर देते आणि त्याला जाणवते त्याची चूक. आजच्या भागात कनक आणि ध्रुवच्या नात्यात एक असं वळण येणार आहे जिथे प्रेम, अहंकार आणि सत्य तिन्ही एकमेकांसमोर उभे राहणार आहेत. तर बघूया दिलकशी भाग 41. रात्री उशिरा झोपल्याने कनकला सकाळी उशिरा जाग आली. तिने तिची नजर आजूबाजूला फिरवून पाहिलं तर ध्रुव समोर सोफ्यावर बिझनेस न्यूज वाचताना तिला दिसला. काय माणूस आहे, सकाळ सकाळी सुद्धा या माणसाला बिझनेसच दिसतो, असं मनातच म्हणत तिने तिचं नाक मुरडलं. तोपर्यंत त्याचा आवाज कानावर पडला. आता म्हटलं बायको झोपली आहे, तोपर्यंत थोडा वेळेचा सदुपयोग करावा. बाई गो, यांना मनातलं पण ऐकायला जातं की काय? काय देवा, आता मनात बोलण्याचं पण ठेवलं नाही. ती पुन्हा मनात बडबडली. तुझं मनात बोलून झालं असेल तर जा आणि फ्रेश होऊन ये. तोपर्यंत मी नाश्ता रूममध्ये लावायला सांगतो. आता मात्र त्याला पुन्हा ऐकायला गेलं. हे समजून तिने केविलवाना चेहरा करत त्याच्याकडे पाहिलं तर तो अजूनही बिझनेस न्यूजमध्येच डुबलेला दिसला. मग तिने ब्लँकेट बाजूला केली आणि फ्रेश व्हायला गेली. ध्रुवने लकीला सांगून आज रूममध्ये नाश्ता लावून घेतला होता आणि तो कनकचीच वाट बघत बसला होता. ती फ्रेश होऊन आली तसं त्याच्या समोरच्या बाजूला जाऊन बसले. पूर्ण नाश्ता त्या दोघांनी शांततेत केला. मग एक नोकर येऊन तिथली आवराआवरी करून चालला गेला. मग मात्र ध्रुवने तिच्या हाताला धरून तिला उठवलं आणि बाल्कनीतल्या स्विंगजवळ घेऊन आला. हे बघ कनक, मी नेहमी अशा वातावरणात वाढलो आहे ज्या वातावरणात फिजिकल नीड या गोष्टी अगदी कॉमन असतात. पण एखाद्याला शारीरिक गरज म्हणून जवळ करणं आणि एखाद्यावर प्रेम करणं या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या असतात ना. तो तिला हळूहळू समजवत होता, पण ती समजून कमी घेत होती आणि मिसअंडरस्टँडिंग जास्त करून घेत होती. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे की आपण कोणावरही प्रेम करू शकतो आणि शरीराची गरज म्हणून कोणालाही जवळ घेऊ शकतो, बरोबर ना? तिने त्याचं वाक्य थोडं फिरवून त्यालाच सांगितलं. अगं, मी काय सांगतो आहे, तू काय बोलते आहे? मला फक्त एवढं म्हणायचं आहे की त्या गोष्टींसाठी जरी कोणी माझ्या जवळ आलं असेल तरी माझ्या मनात मात्र तू एकटीच आहे. पहिले तो थोडा वैतागला, पण नंतर पुन्हा पेशंट ठेवून तिला समजवू लागला. अच्छा, म्हणजे मी तुम्हाला मनात ठेवून कोणालाही माझ्याजवळ येऊ देऊलेले चालेल, बरोबर ना? आता मात्र त्याने एक लांब श्वास घेतला आणि तिला म्हणाला, तुला समजवण्यात काही अर्थ नाही, जाऊ दे. मग मी रोहितसोबत गप्पा मारल्या काय आणि रात्र घालवली काय, तुम्हाला काय फरक पडेल? शेवटी माझ्या मनात तर तुम्हीच आहात ना. तो उठून उभा राहत जायला वळलाच होता की मागून तिचं वाक्य त्याच्या कानावर पडलं आणि तो आता दातावर दात दाबत वळून तिच्याकडे रागात बघू लागला. अहो, असे रागात का बघत आहात? तुम्हीच तर सांगितलं ना की तुमचं कल्चर वेगळं आहे आणि त्या कल्चरमध्ये फिजिकल नीडसाठी कोणीही चालते. आता मात्र बोलताना तिचा चेहरा एकदम नॉर्मल झाला होता. तिने त्याला त्याच्याच शब्दात पकडलं होतं. तो तर तिला म्हणाला होता की फिजिकल होणे नॉर्मल गोष्ट आहे, मग ती वेगळं काय सांगत होती? त्याने त्याचे केस एका हाताने जोरात ओढले. असं कसं तो तिला दुसऱ्या कोणाच्या जवळ बघू शकणार होता? हे बघ, तू माझी बायको आहेस आणि तू माझ्याशिवाय कोणाच्याही जवळ गेलं तर मी पहिले त्याचा खून करेल आणि मग माझा स्वतःचा. त्याने तिच्या दोन्ही खांद्यावर हात ठेवून ते दाबत रागारागात तिला म्हणाला. आता मात्र ती मनात खुश झाली. तिला हेच तर हवं होतं. पण तिने तसंच चेहऱ्यावर न दाखवता त्याला म्हणाली, पण का? मी काय चुकीचं करते आहे? तुम्ही जे केलं तेच तर मी करणार ना. आणि तुम्हीच तर म्हणाले की हे सगळं नॉर्मल असतं. मग आता त्याला स्वतःचाच इतका प्रचंड राग आला होता की काय करावे ते समजत नव्हते. त्याने तिच्या खांद्यावरचे हात काढले आणि बाजूच्या टेबलावरची फुलदाणी घेऊन त्या टेबलाला जोरात मारून फेकलं. त्यामुळे फुलदाणीचे तर तुकडे झाले, पण त्या टेबलावरच्या काचेचेही तुकडे झाले. का? राग आला ना? मी नुसतं कोणाजवळ जायचं म्हटलं तर तुम्हाला इतका राग आला असेल तर तुम्ही तर कितीतरी व्यक्तींजवळ जाऊन आले आहात. मग मला किती राग यायला पाहिजे? कनकने त्याचा चेहरा तिच्या हाताने तिच्याकडे फिरवला आणि त्याच्या नजरेत नजर घालून त्याला प्रश्न विचारला. पण तिच्या या प्रश्नाने
तो मात्र निशब्द झाला. त्याच्याकडे तिला द्यायला काही उत्तर नव्हते. काळजी करू नका, मी तशी व्यक्ती नाही की प्रेम एकावर आणि गरज दुसऱ्यासोबत. गळ्यात बांधलेल्या या मंगळसूत्राची किंमत कळते मला. आणि सॉरी, मी तुम्हाला काही जास्त बोलली असेल तर. तुम्ही तुमची लाईफ तुमच्या पद्धतीने जगू शकता. मी तुम्हाला माझ्यासाठी म्हणून बदलण्याची गरज नाही. तिची नजर अजूनही त्याच्या नजरेत अडकली होती आणि हात मात्र त्या मंगळसूत्रावर होता. तिच्या या सर्व शब्दांनी त्याचं हृदय मात्र हलवून ठेवलं होतं. ज्या गोष्टींना तो त्याच्या सोसायटीत खूप कॉमन समजत होता, त्या गोष्टी किती चुकीच्या आहेत हे तिने खूप साध्या शब्दात त्याला सांगितलं होतं. जिथे तिचं बोलणं ऐकून त्याचं मन त्याला चुकीचं ठरवत होतं, तो आता त्याच्या वागण्याचं तिच्यासमोर काय क्लेअरिफिकेशन देणार होता? त्याला तर आता तिच्याशी नजर मिळवायचीही लाज वाटू लागली आणि त्याने त्याची नजर दुसऱ्या बाजूला वळवली. तसं ती ओठांच्या कोपऱ्यातून तिरकस हसली आणि हळूहळू पावलं टाकत खाली जायला निघाली. सॉरी ना यार, यापुढे नाही होणार असं. एक लास्ट टाईम माफ करून दे. यापुढे तुला या बाबतीत तरी बोलायला जागा ठेवणार नाही. तुला माहीत नाही तू माझ्या लाईफमध्ये काय आहेस ते, आणि मला तुझ्यापेक्षा जास्त कशाचीच गरज नाही. बस फक्त यावेळेस माफ करून दे. त्याने जाणाऱ्या तिला मागून त्याच्या मिठीत कवताळले आणि खरंच मनापासून तिची माफी मागत म्हणाला. तसं तर ध्रुवने त्याच्या आईवडिलांव्यतिरिक्त आज तागायत त्याच्या आजीची सुद्धा माफी मागितली नव्हती. पण कनकचे बोल त्याच्या मनाला कुठेतरी स्पर्शून गेले आणि म्हणून तो तिची मनापासून माफी मागत होता. त्याचं बोलणं ऐकताच कनकने सुद्धा मागे फिरून त्याला घट्ट मिठी मारली आणि हुंदके देत रडू लागली. गेल्या 3 दिवसापासून याच विचारात तिची घुसमट होत होती आणि आज त्याच्याशी बोलल्यावर, त्याला त्याच्या चुकांची जाणीव करून दिल्यावर कुठे तिला मोकळे वाटले. सॉरी, मी त्या दिवशी फक्त त्याची मदत करत होते आणि आजही मी मुद्दाम मला जळवण्यासाठी त्याच्या खांद्यावर हात ठेवून बोलत होतीस, बरोबर ना? ती पुढे बोलतच होती की त्याने तिचं अर्धवट वाक्य पूर्ण केलं. त्याच्यावर तिने हलकी स्माईल देत चेहरा फक्त होकारात हलवला. पण पण तुम्ही गैरसमज करून घेतला आणि मग 2 दिवस माझ्यासमोरही आले नाही की मला फोनही केला नाही, ती नाक ओढत त्याला म्हणाली. त्याचबरोबर तिने तिचा चेहराही त्याच्या छातीवर घुसळला. अरे नाही बाबा, तुझ्यावर नाराज होतो म्हणून नाही, पण खरंच कामात होतो, त्याने तिला सांगण्याचा प्रयत्न केला. मग तिने सुद्धा समजून घेत त्याला होकार भरला. आणि तू कोणाशी बोलावं कोणाशी नाही बोलावं हा तुझा डिसिजन आहे. मला फक्त एवढंच वाटतं की कोणी तुझ्यावर त्यामुळे काही आरोप करायला नको. तसं तर कोणाचा काहीही बोलण्याचा मला काही फरक पडत नाही, पण तुला फरक पडतो आणि तू नाराज झाल्यावर मला फरक पडतो. त्याने तिला स्पष्ट शब्दात त्याचे मत सांगितले. पण त्याच्या अशा बोलण्याने लाजून तिचे गाल लाल झाले आणि ती त्याच्याकडे तोंड फिरवून उभी राहिली. हां, पण आता या सगळ्यामुळे माझं तर नुकसान होईल. ध्रुवची दूरदृष्टी एवढी चांगली होती की कोणत्याही छोट्या छोट्या गोष्टीत तो त्याचा फायदा बरोबर करून घ्यायचा. कधी नुकसानीसोबत त्याने डील केलंच नव्हतं. मग आज कोणत्या नुकसानीची गोष्ट बोलत आहे? हे ऐकून तिच्या मनात प्रश्न तयार झाला. म्हणजे बघ, आपण पोट भरण्यासाठी जेवण करतो, तसं शरीराला पण भूक मिटवण्यासाठी जेवणाची गरज असते. म्हणजे मला तुझं म्हणणं 100% पटलं की मी आता तुझ्या व्यतिरिक्त कोणालाही जवळ घेणार नाही. पण मग शरीराची भूक कशी मिटेल? तिने त्याच्या छातीवर डोकं घुसळलं तेव्हाच त्याच्या नको त्या इच्छा जागे झाल्या होत्या. त्यात आता तिला लाजलेलं पाहून तिची अजून मस्करी करण्याच्या तयारीत होता. म्हणजे तुम्हाला मग याचा काही त्रास होतो का? तिचा भाबडा प्रश्न ऐकून तर त्याला तिचे आता गालगुच्चे घ्यावेसे वाटत होते. हां, कसं, शरीराला पण जेवणाची गरज असते ना. आता एवढ्या दिवसांची सवय आहे तर सुटायला थोडा त्रास होईल, पण काही हरकत नाही. मी तुझ्यासाठी करेल मॅनेज. तो जणू तिच्यावर खूप मोठे उपकार केल्यासारखे बोलला. मी मी काही मदत करू शकते का? बिचारीला त्याचा त्रास बघवत नव्हतं, म्हणून तिने विचारलं. आता दुसरं कोणी नाही तर तुलाच मदत करावी लागेल, पण सध्या जाऊ दे, मी करेल मॅनेज. तो आताही कोड्यात बोलत होता, पण तिला मात्र त्याच्या गोष्टी समजत नव्हत्या. कनक कितीही मोठी असली तरी भूक मिटवण्यासाठी काय करावे लागते हे तिला माहीत नव्हतं.
पहिले जेव्हा ती तिच्या मामीकडे राहायची तेव्हा मामीशी तिचा संबंध फक्त घरातल्या कामांबाबतीत होता. त्यात कमी वयात लग्न होऊन ध्रुवकडे आली. त्यानंतरही 5 वर्ष तिने हॉस्टेलमध्ये काढली, ज्यात तिने फक्त अभ्यासच केला. तिची एकुलती एक मैत्रीण होती सोनाली, पण तिचाही कधी कोणी बॉयफ्रेंड नव्हता. त्यामुळे याच बाबतीत कनक अगदी मातीचा गोळा होती आणि याच गोष्टीचा फायदा घेत ध्रुव तिला त्याच्या पद्धतीने आकार देणार होता. मी मी करेल तुम्हाला मदत, तुम्ही सांगा फक्त काय करायचं आहे ते. तिच्यामुळे त्याला त्रास होईल, पण तिच्यामुळेच त्याचा त्रास कमी सुद्धा होईल या विचारात अतिउत्साहात तिने त्याला विचारलं. पण तिचं हे बोलणं ऐकून त्याच्या चेहऱ्यावर मात्र आता एक वेगळ्याच प्रकारचं हसू उमटलं. कधीकधी एखाद्याला गमावण्याची भीतीच आपल्याला त्याची खरी किंमत समजावते. ध्रुवला आज त्याची चूक कळली. पण कनकचं मन खरंच पूर्णपणे शांत झालं आहे का? की अजूनही काही न बोललेले प्रश्न बाकी आहेत? आणि सर्वात मोठा प्रश्न, ध्रुव खरंच बदलणार आहे का? की हा फक्त क्षणिक पश्चाताप आहे? जर तुम्हालाही वाटत असेल की प्रेमात रिस्पेक्ट सगळ्यात महत्त्वाचं असतं, तर लगेच हा व्हिडिओ लाईक करा आणि अजून असेच इमोशनल आणि रिअलिस्टिक भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि कमेंटमध्ये नक्की सांगा, तुम्ही कनकच्या जागी असता तर काय केलं असतं आणि ध्रुवला माफ केलं असतं का? तुमचं एक कमेंट आमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. धन्यवाद.